हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे बघा. MMRD म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची जी एक्झाम 11 आणि 12 तारखेला स्केड्यूल आहे, त्यासाठी एक नवीन एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे हा तुमच्याकडे पब्लिश करण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईटद्वारा. आता नवीन एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये सब्जेक्टचं चेंजेस नाही झालेले आहे. याच्यामध्ये नवीन जो ग्रुप टायमर आहे, ज्या कशाप्रकारे तुमची एक्झामिनेशनमध्ये टेस्ट राहील त्याप्रकारे मी आजच्या सेशनमध्ये या अपडेटमध्ये तुम्हाला समजून सांगेल. सगळ्या पोस्टसाठी एक नवीन एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे याबाबतची संपूर्ण माहिती तर तुम्हाला देतोच आहे, पण सोबतच तुम्हाला वेळोवेळी अशाच क्विक आणि नवनवीन अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवायचं, सो दॅट तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता बघा, यासाठीचे जे प्रश्न असतात मराठी, GK, इंग्लिश आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटीचे कसे असतात या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. याच्यासाठी जो ऑफिशियल टेक्निकल सिलेबसचा सुद्धा जो अपडेट आहे मी तुम्हाला पब्लिश करून दिलेला आहे. ठीक आहे. याची नॉन टेक्निकलची टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये 60 क्वेश्चन जे आपल्याकडे सगळ्यांसाठी कॉमन करण्यात आलेले आहे, याचीही अपडेट आणि याची जी टेस्ट सिरीज आहे आपण आपल्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरती आणि वेबसाईटवरती सुद्धाही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आतापर्यंत टोटल आजच्या तारखेपर्यंत 7 टेस्ट याच्यामध्ये अपलोड झालेले आहे. टोटल 10 टेस्ट आपण ह्या तुम्हाला देतो आहे, ज्या की संपूर्ण तुम्हाला तुमच्या TCS पॅटर्नमध्ये, ज्या TCS पॅटर्नमध्ये मराठीमध्ये ज्या प्रकारे ग्रामर विचारलं जातं, इंग्लिशमध्ये ज्या प्रकारे टोटल ग्रामर ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात, याच पद्धतीने तुम्हाला हे सगळे प्रश्न तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये पाहावयास मिळेल. जर तुम्हाला अटेम्प्ट नसेल, अजून जमलं असेल तर तुम्ही नक्कीच या टेस्टला अटेम्प्ट करून तुमची जे प्रश्नांची स्ट्रेंथ आहे ही वाढू शकता आणि प्रॅक्टिस जी आहे वाढू शकतं एक्झामिनेशनच्या पहिले. कारण की 60 क्वेश्चन म्हणजे ज्या प्रकारे नॉन टेक्निकलचा पॅटर्न आहे तुम्हाला, त्यामध्ये हे सगळ्यात जास्त डिसाइडिंग फॅक्टर आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. ठीक आहे. सोबतच तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ॲस्पिरंट असाल तर तुमच्यासाठी AE आणि JE साठी फुल अँड टेस्ट सिरीज ही सुद्धा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला आणि टेस्ट वेबसाईटलाही प्रसिद्ध करण्यात आले, हे सुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. आता नॉन टेक्निकलमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात त्या संदर्भात पूर्ण तुम्हाला डिटेल सिलेबसची PDF मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. जर ही तुम्हाला नसेल मिळाली तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून MMRD फ्री PDF म्हणून मला मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला ही अपडेट पाहावयास मिळेल. ठीक आहे. MMRDसाठी मराठीचे सुद्धा मी ईबुक जे आहेत आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. जर तुम्ही ते ॲक्सेस नसेल केलं तर ते सुद्धा तुम्ही जाऊन ॲक्सेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे फ्री कॉन्टेंट आहे मराठीचं, कशा प्रकारचे प्रश्न येतात, ठीक आहे, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकलचा सुद्धा सिलेबस तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे ऑफिशियली, आणि त्याचा सॉर्टेड सिलेबस आणि कुठले महत्त्वाचे टॉपिक आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. ठीक आहे. मराठीचे फ्री बुक्स कसे ॲक्सेस करायचे बघा, कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ज्यांच्याकडे आयफोन आहे त्या ॲस्पिरंट्सनी मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, तुम्हाला आयफोनची सुद्धा लिंक देऊन देईल. ठीक आहे. ॲप्लिकेशन अँड्रॉइड ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे डाउनलोड करून स्टडी मटेरियलमध्ये फोल्डरमध्ये जायचं आहे. मराठीच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मराठीचे एक्झॅक्ट विथ सोल्युशन ईबुक्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही जाऊन रीड आउट करा. सोबतच तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे वेगवेगळे मॉक टेस्ट, प्रॅक्टिस क्विजेस तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. ठीक आहे. प्रिव्हियस इयर प्रश्नांचा सुद्धा आपल्याकडे सेट आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल असतो, हा सुद्धा तुम्हाला जाऊन ॲक्सेस करायचा आहे दोन्ही ॲप्लिकेशनला. ठीक आहे. आता बघा, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे या MMRDचा आलेला ग्रुप टायमर बेस्ड आपल्याकडे हे एक्झामिनेशन. ठीक आहे. याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, मी पूर्ण एक की पॉईंट वाचून सांगेल, व्यवस्थितरित्या ऐकायचं, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ टाईमला कुठलाही कन्फ्युजन होणार नाही. ओके. इथे बघा काय म्हटलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन इन MCQ बेस्ड एक्झामिनेशन. राईट. विषय MCQ आधारित परीक्षेमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे. याच्यामध्ये काय असतं की सेम एक्झाम पॅटर्न राहतो तुम्हाला. बघा, मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न इथं दाखवून देतो आहे. ठीक आहे. पण तुम्हाला यामध्ये ग्रुप्स केलेले असतात. ठीक आहे. ग्रुप A, B, C आणि D. ठीक आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, MMRD हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस द मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन इन ऑल इट्स MCQ बेस्ड एक्झामिनेशन विच आर कंडक्टेड ऑन द कम्प्युटर बेस्ड प्लॅटफॉर्म. This measure has been implemented to enhance the security and sanctity of the exam in light of the emerging threat during the examination process. MMRDने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आले. म्हणजे यांनी फर्स्ट लाईनमध्ये म्हटलं की यांनी सिक्युरिटी वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, the question paper in these examination will be divided into multiple time bound group. For example, in MMRD exam for the driver, higher grade stenographer, lower grade stenographer post, if there are 4 time bound section in the question paper, each section will have a 15 question and 15 minutes of time allotted. Candidates will be restricted from proceeding to the next section until they complete the allotted time for the previous section. Additionally, candidate will not be allowed to review or modify the question of their responses for the group after the completion of its allotted time, and the question for the next section will start automatically after the completion of allotted time for the previous section. काही काळजी नका करू, मी एकदम छोट्या गोष्टी अत्यंत सुव्यवस्थितरित्या प्रमाणे तुम्हाला समजून सांगणार आहे. फक्त हे तुम्हाला मी वाचून दाखवते, जेणेकरून कुठलाही
कुठलाही जो की पॉईंट आहे तुमच्यापासून वगळण्यात नाही यावा. ओके. या परीक्षामधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादेमध्ये गटांमध्ये विभागल्या जातील. म्हणजे सेक्शन करण्यात आलेले आहे, ABCD सेक्शन असतील, ठीक आहे, आणि प्रत्येक सेक्शनमध्ये एक सेट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला राहतील, ठीक आहे. टाईम बाउंड असल्या कारणामुळे जर नेक्स्ट सेक्शनला तुम्हाला जायचं असेल तर तुमचा वेळ संपल्यानंतर तुम्हाला जाता येईल, ठीक आहे. नंतर थर्ड पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट्स आर गिवन द ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट ऑर फॉर रिव्ह्यू. त्यात म्हटलेलं आहे कॅन्डिडेट्स आर गिवन ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट फॉर रिव्ह्यू. दिस मीन्स कॅन्डिडेट्स कॅन गो थ्रू द मार्क क्वेश्चन इन सेक्शन अगेन बिफोर द अलॉटेड टाइम ऑफ दॅट सेक्शन एंड. इट इज इम्प्लिमेंटेड टू नोट दॅट क्वेश्चन्स मार्क फॉर रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड, ठीक आहे. तर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू सिलेक्ट करून मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलं असेल तर तुमचं इव्हॅल्युएशनमध्ये कन्सिडर करण्यात येईल, ठीक आहे. आता बघा हे सगळ्यात बेसिक इन्स्ट्रक्शन होते, तुम्ही परत वाचू शकता. तुम्हाला मी याची PDF देऊन देईल, टेलिग्रामला ऑलरेडी अपलोड करण्यात येईल, ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये ह्या पोस्टसाठी आता बघा 4 डिफरंट एक्झाम पॅटर्न आहे. तुम्हाला तुमचा पोस्ट कोड जो आहे हे समजून घेणं पहिले तर महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता ह्या पहिल्या पोस्टमध्ये हा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे, ठीक आहे, हा कोणाकोणाला लागू होतो. AE सिव्हिलसाठी, असिस्टंट ग्रेड 1 सिव्हिलसाठी, असिस्टंट ग्रेड 1 सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन, असिस्टंट लीगल ऑफिसर, असिस्टंट सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर, कम्प्युटर टेक्निशियन झाला, हॉर्टिकल्चर असिस्टंट ग्रेड 1 झालं ट्रॅकमध्ये, किंवा असिस्टंट ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, DY प्लॅनर, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर ट्रॅक, असिस्टंट अँड लँड अँड इस्टेट मॅनेजर. ह्या सगळ्यांसाठी हा सेम पॅटर्न तुम्हाला फॉलो होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता यात काय राहील बघा, मराठीमध्ये आता बघा या सेक्शनमध्ये ग्रुपमध्ये नेममध्ये हा ग्रुप A, B, C आणि D हा त्याच्या जनरली बहुतांश डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असतो, पण ह्याच्यामध्ये सगळे प्रश्न मिक्स राहील. असं कुठलेही तुम्हाला याच्यात मेन्शन करण्यात आलेलं आहे की इझी आणि डिफिकल्ट राहतील म्हणून, ओके. आता बघा यामध्ये मराठीमध्ये हा ग्रुप A साठी जो तुम्हाला अलॉटेड टाईम आहे हा आहे 30 मिनटं. म्हणजे एका ग्रुपमध्ये असं समजून चाला की एका परीक्षेमध्ये तुम्ही 4 छोट्या परीक्षा देतात आहे. सगळ्यात पहिलं तुमचा पेपर सुरू झाल्यानंतर ग्रुप A अपियर होईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे 5 प्रश्न दिसतील, इंग्लिशचे 5 प्रश्न दिसेल, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न दिसेल आणि इंटलेक्च्युअल टेस्टचे तुम्हाला 2 प्रश्न मिळतील, ठीक आहे. प्लस तुम्हाला तुमच्या सिलेबसवरती असे 10 प्रश्न मिळतील, ठीक आहे. असे 25 प्रश्नांसाठी तुम्हाला अलॉटेड टाईम राहील 30 मिनटं, ठीक आहे. म्हणजे हा पहिला ग्रुप झाला, ओके. आता काय होईल, तुम्हाला जर समजा इलेक्ट्रिकलचा आहे, जे इलेक्ट्रिकलचा आहे त्यामध्ये दिलेला, ठीक आहे. आता बघा तुम्ही सिव्हिलचे आहात किंवा इलेक्ट्रिकल, जेही तुमचं टेक्निकल ग्रेड आहे, टेक्निकल तुमची फील्ड आहे. आता तुम्ही समजा इलेक्ट्रिकलसाठी आहात किंवा सिव्हिलसाठी आहात तर तुम्हाला सिव्हिलचे प्रश्न याच्यामध्ये 10 प्रश्न विचारतील किंवा इलेक्ट्रिकलचे 10 प्रश्न विचारतील. हे तुमच्या टेक्निकलचे प्रश्न राहतील बेस्ड अपॉन द सिलेबस, ओके. आणि हा ग्रुपमध्ये आता तुम्ही पहिले मराठीचे 3 प्रश्न सोडवल्यानंतर इंग्लिशचे सोडवलेत काही, ठीक आहे, जनरल नॉलेजचे सोडवले. आता ग्रुप टायमर सुरू झाल्यानंतर 30 मिनिटाचा तुम्हाला कालावधी देण्यात येईल. ह्या 30 मिनिटामध्येच तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. एकदा जर हे 30 मिनिटं संपले की तुम्हाला नेक्स्ट ग्रुपमध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करण्यात येईल. त्यानंतर ह्या ग्रुपचे हे जे पहिले 25 प्रश्न होते ना, या तुम्हाला हातसुद्धा लावता येणार नाही, याला अटेम्प्टसुद्धा करता येणार नाही. म्हणजे तुमच्यासाठी हे जे पहिल्या ग्रुप Aचे प्रश्न सोडवण्यासाठी हा किती वेळ आहे, हा 30 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही याच्यामध्ये वाटलं शफल करू शकता, तुम्ही जनरल नॉलेजपासून मराठीमध्ये येऊ शकता, तुम्ही कुठल्याही सेक्शनमधून जम्प करू शकता, ठीक आहे. पण मात्र त्या वेळेमध्येच, ओके. आलं लक्षात. पहिल्यांदा कसं होतं की आपल्याकडे कंप्लीट पेपर राहायचा, 60 क्वेश्चन आणि 40 क्वेश्चन नॉन टेक्निकलसाठी 120 मिनिटं राहायची. कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला जम्प करता यायचं. पण आता ग्रुप टायमरमध्ये ग्रुप Aमध्ये काय तुम्हाला मराठीमध्ये 5 प्रश्न देतील, ते इंग्लिशमध्ये 5 प्रश्न, GK मध्ये 3 आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये 2 प्रश्न, ठीक आहे. आता तुम्हाला इथे रिव्हर्स टायमर असल्या कारणामुळे काय होतं की जनरली तुम्ही एक लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त वेळेकडे पाहत बसायचं गरज नाही, ठीक आहे. तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे, तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुम्हाला टेक्निकल येत असेल तर टेक्निकल, ठीक आहे. जे तुम्हाला सेक्शन इझी येत असेल तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. लेट्स कन्सिडर तुम्ही इथे 20+ क्वेश्चन ॲक्युरेटली अटेम्प्ट केले. कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, ह्या 25 प्रश्न तुम्हाला ग्रुप C मध्ये असताना येऊन तुमच्याकडे इथे वेळ उरला तर हा वेळेचा इथे उपयोग करता येणार नाही. जेवढा टाईम बाउंड आहे ह्या सेक्शनला, हे जे 25 प्रश्न आहेत त्यांच्यासाठी मात्र फर्स्ट इनिशियल टाईमला तुम्हाला 30 मिनिट्सच अलॉकेट करण्यात येईल. एकदा 30 मिनिटं संपली तुम्ही मग तुमच्या ग्रुप Bकडे वळाल. आता ह्या ग्रुप Bमध्ये काय होईल की तुम्हाला ह्या सेम प्रश्नाला तुम्हाला 30 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचं राहील, ठीक आहे. एकदा तुमचा ग्रुप Bचा टायमर संपला तर तुम्ही ग्रुप C मध्ये जाल, ठीक आहे. त्याच्यामध्ये परत 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटामध्ये सोडवता जाईल, ठीक आहे. आता तुमच्याकडे समजा इथे 25च्या 25 प्रश्न सोडून झालेत, उरले तुमच्याकडे 5 मिनिटं. ह्या 5 मिनिटामध्ये तुम्ही कुठल्याही ग्रुपला जम्प करू शकत नाही किंवा स्विच करू शकत नाही. तुम्हाला ग्रुप C मधलेच जे 25 प्रश्न आहेत ना हे सोडावे लागतील. हा याचा खरं तर सहसा अर्थ आहे, ठीक आहे. त्यानंतर ग्रुप D येईल, त्यामध्ये 30 प्रश्न राहतील, ठीक आहे. सेम मराठीमध्ये 5 प्रश्न, इंग्लिशमध्ये 5, GK मध्ये 2 आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये 3 प्लस आपल्या टेक्निकलमध्ये 10 क्वेश्चन, ठीक आहे. टेक्निकलचे हे सगळ्या कॅटेगरीचे आपल्याला प्रश्न येतील, ठीक आहे. ह्याच्यामध्ये 25 प्रश्नामध्ये तुम्हाला 25 प्रश्न आहेत 30 मिनिटामध्ये सोडवावे लागतील. याचा
अशाचमुळे हे जे 100 प्रश्नांची विभागणी केलेली आहे 25 25 25 25, ठीक आहे. त्याच्यासाठी वेळ हा 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा देण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग राहते की नाही, ठीक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा ऑफिशियल इन्स्ट्रक्शन येतात तुमच्या पेपर पुढे तिथे मात्र तुम्ही एकदा परत क्रॉस चेक करा, पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सहसा राहते, ती असते 1/4, ठीक आहे. तुम्ही याला कन्सिडर करूनच पेपर अटेम्प्ट करा, कारण की असा कुठलाही उल्लेख याच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा या अपडेटमध्ये करण्यात आलेला आहे. पण जर इफ इन केस की नवीन अशी अपडेट आली की आपल्या हॉल तिकीटसाठी जेव्हा ती एक्सपेक्टेड आहेच लवकरात लवकर 1 ते 2 दिवसामध्ये वगैरे, ठीक आहे, तर त्यावेळी मी तुम्हाला सेपरेटली समजावून सांगेल किंवा सेपरेटली त्याचा व्हिडिओ किंवा त्याची नोटिफिकेशन मी तुम्हाला देऊन देईल. पण मात्र आता तुम्हाला हा ग्रुप टायमर समजून घेण्याची फार गरज आहे, ठीक आहे. क्लिअर आहे. आता बघा, जे ॲस्पिरंट स्टेनो टायपिस्टसाठी तयारी करतात आहे त्यांच्यासाठी काय होतील, ठीक आहे, की त्यांच्यासाठी 5 मराठी, 5 इंग्लिश, 5 GKचे राहतील आणि 5 इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचे प्रश्न राहतील, ठीक आहे. असे म्हणजे किती 20 प्रश्न राहतील, याला 25 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. परत तुम्ही ग्रुप बी मध्ये जाल, ठीक आहे, परत 20 प्रश्न 25 मिनिटामध्ये. परत ग्रुप सी मध्ये टाईम संपला याचा, ठीक आहे, 25 मिनिटं संपले. परत ग्रुप बी मध्ये परत 25 संपले, तुम्ही ग्रुप सी मध्ये जाल, ठीक आहे. असे करत करत तुमच्याकडे टोटल जे आहेत, ठीक आहे, 60 प्रश्न जे आहेत हे 60 प्रश्न तुम्हाला 75 मिनिटामध्ये 3 तुकड्यांमध्ये सोडवावे लागतील, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल नाही आहे, हा फक्त स्टेनोसाठी ॲप्लिकेबल आहे पोस्ट, ओके. तर तुम्हाला लक्षात ठेवा, हा ग्रुपमधलेच प्रश्न तुम्हाला त्याच प्रश्नामध्ये शफल करता येईल. आता तुम्ही जर म्हटलं की सर मी इंग्लिशचे पहिले प्रश्न घेतले तर मला मराठीचे घेता येतात का, हो, त्याच ग्रुपमध्ये स्विच करता येतात. समजा तुम्ही इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचे पहिले सोडवले, नंतर मराठीचे, नंतर GKचे, नंतर इंग्लिशचे, ठीक आहे, तर हे चालेल. पण ग्रुप एमध्ये जेवढा टायमर चालू असेल 25 मिनिटाचा, त्याच्यामध्येच तुम्हाला हे 20च सोडवायचे आहेत. म्हणजे समजून चला की तुमच्याकडे जो वेळ मिळालेला आहे 25 मिनिटं, त्याच वेळेमध्ये तुम्हाला हे 20च प्रश्न सोडवायसाठी ऑप्शन्स मिळेल. तुम्ही त्या 25 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये जरी सोडवले 20 प्रश्न, तरी तुम्हाला थांबूनच राहावं लागेल. ह्याच्याच म्हणतो सेक्शनल टायमर लॉकिंग, ज्याला आपण ग्रुप टायमर म्हणतो. परत ग्रुप बी कडे वळलात, ठीक आहे, तर तुम्ही 15 मिनिटामध्ये सोडवले. जर तुमच्याकडे 20 मिनिटामध्ये फक्त 15च प्रश्न सोडवणे झाले, ठीक आहे, पण 5 प्रश्न येत होते ते सुटले, पण तुमचा जो टायमर आहे तो संपला आणि ग्रुप सी मध्ये तुम्हाला ढकलण्यात आलं, तर त्यामध्ये तुम्ही जे उरलेले 5 प्रश्न आहे ग्रुप बी मधले हे सोडवण्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार नाही, की आता तुम्हाला ते एलिजिबल नाही. हा ग्रुप एचा टायमर संपला, हे लॉक होऊन जाईल. ग्रुप बीचा टायमर संपला, हे लॉक होऊन जाईल. हे प्रश्न नंतर तुम्हाला अपडेट करता येणार नाही की सोडवता येणार नाही, हे मात्र तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं यासाठी, ठीक आहे. सर्वेअरसाठी काय राहील आता बघा, याच्यामध्ये सिलेबसचे पण सेम टाईप ऑफ सिलेबस राहील, पण याच्यामध्ये वेळ किती आहे 75 मिनिटं, टोटल 60 प्रश्न आहे, ठीक आहे. 3 मराठीचे, 3 इंग्लिशमध्ये, 4 जे GKमध्ये आहे, 5 जे आहेत आपल्याकडे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचे आहे, 5 प्रश्न जे आहेत आपल्याकडे टेक्निकलचे आहे, ठीक आहे. 20 प्रश्न 25 मिनिटं पहिला ग्रुप. सेम अगेन आपला जो ग्रुप रिपिटेशन झाला आहे 20 प्रश्न 25 मिनिटं. अगेन ग्रुप सीमध्ये 20 मिनिटं 20 प्रश्न जे आहे आपल्याकडे 25 मिनिटामध्ये सोडवण्यात येईल. हा असतो ग्रुप टायमर बेस्ड एक्झामिनेशन फॉर MMRDA, ठीक आहे. ही सर्वेअर पोस्टसाठी होती, ठीक आहे. त्याच्यानंतर आता डेप्युटी अकाउंटंटसाठी दिलेलं आहे, ठीक आहे. डेप्युटी अकाउंटंटसाठी अगेन आपल्याकडे बघा, याच्यामध्ये टेक्निकल प्रश्न 13 आहे, मराठीमध्ये 3, इंग्लिशमध्ये 2, GKमध्ये 4 आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये 3 प्रश्न. असे 25 प्रश्न जे आहे आपल्याकडे 30 मिनिटामध्ये सोडवावे लागतील, ठीक आहे. 120 मिनिटं आहेत, टोटल प्रश्न 100 प्रश्न आहेत, पण 25-25-25चं 4 विभाजन करण्यात आलं. प्रत्येकी सेक्शनला सोडवायला 30-30 मिनिटं देईल, ठीक आहे. म्हणजेच एक्झाममध्ये एक्झाम आहे असं समजून चला, की छोटे छोटे तुकडे करण्यात आलेले आहे, ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या ग्रुपसाठी हा स्पेसिफिक तेवढाच वेळ दिलेला आहे. तुम्हाला एक ग्रुप एमध्ये एवढे 25च प्रश्न सोडवता येतील. वेळ संपला तुम्ही पुढे जाल, वेळ संपला परत पुढे जाल आणि वेळ संपला परत पुढे जाल. ग्रुप डी झाला, 25 मिनिटं संपली की तुमचा पेपर हा ओव्हर होईल. क्लिअर आलं लक्षात. ह्या सगळ्या एक्झाम पॅटर्न तुम्ही तुमच्या पोस्टनुसार पाहून घ्या आणि तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी तयारी करणं सुरू करून टाका, ठीक आहे. आता बघा, असिस्टंट ग्रेड एसाठी, सिव्हिलसाठी, असिस्टंट ग्रेड ए सिग्नल अँड टेलीसाठी, ठीक आहे, सगळ्या पोस्टसाठी याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला एक्झामिनेशनचा पॅटर्न हा तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यानुसारच तुम्हाला चूज करायचं आहे आणि तुम्हाला सेक्शनमध्ये टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये किती राहील हे तुम्हाला क्लिअरली समजायला, ठीक आहे. तर GKसाठी तयारी करायसाठी मी अजूनही वारंवार सांगतोय, करंट अफेअर्सवरती थोडं जास्त फोकस करा, कारण करंट अफेअर बेस्ड तुम्हाला प्रश्न येतात, ठीक आहे. आपल्याकडे लवकरच एप्रिलचं सुद्धा करंट अफेअरचं सेशन प्रसिद्ध करण्यात येईल यूट्यूबला, तो तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. मार्चपासून सुरू करून टाका. फेब्रुवारी, मार्च आणि मार्च हा कंप्लीट राहिलेल्या मंथचा जे राहिलेल्या डेजचा सेशन होता, हा बँकिंग सोडून तुम्ही हे सगळे सेशन सुरू करा. GKमध्ये फार तुम्हाला फायदा मात्र याचा नक्कीच होईल, ठीक आहे. ॲडिशनली आपल्याकडे हा कोर्स रन केला होता आपण आपल्या कॅपिजोडच्या ॲप्लिकेशनला. कोर्स कंप्लीटेड आहे, तर तुम्हाला क्विकली जर रिवाईज करायचं असेल त्यामध्ये व्हिडिओसुद्धा आहेत आणि याचे ईबुकसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. टेक्निकलच्या ॲस्पिरंट्सला सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा MCQचं ॲप्लिकेशनवरती आपण टेक्निकलचं कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. तुमच्या डेली रिजनिंग आणि कॉन्टसाठी प्लस आपल्याकडे इंग्लिशचे वोकॅब जे आहेत हे आपण आपल्या कॅपिजोडच्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्हाला नक्कीच जे आहे कॅपिजोडच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून फॉलो करायचं आहे, ठीक आहे. टेक्निकलच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲस्पिरंटनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
MCQच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आपल्या चॅनल कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. ठीक आहे, इथे क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता आणि रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्हाला डायरेक्टली टच करून तुम्हाला त्या सेशनला पाहायचं आहे. ठीक आहे, काही अडचण असल्यास दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन करून मात्र टेस्टला अटेम्प्ट करणं सुरू करा. त्याचा हॉल तिकीटची अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला हॉल तिकीटच्या अपडेटबद्दल सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला माहिती देईल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच आणि तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी फार व्यवस्थितरित्या तयारी केलेली आहे, तर त्यानुसारच तुम्हाला न घाबरता या ग्रुप टायमरला आत्मसात करून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. सो गाईज, आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन वन्स अगेन. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.